ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील एवढ्या छान चवीचं हे भरलेलं कारलं तयार होतं. अजिबात कडू न लागणारं, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल एवढं छान असं कारलं हे तयार होतं. आता हे तयार करण्याची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हे तयार केलं जातं. तर मी माझ्या पद्धतीनं कसं तयार करते ते तुम्हाला दाखवते. आता इथे मी 1/2 किलो प्रमाणात ही कारली घेतलेली आहेत. आता मार्केटमधून कारली घेताना अशी छोट्या साईजमध्ये कारली घ्यायची. कवळी कारली आपल्याला बघून घ्यायची आहेत. म्हणजे त्याच्यामधल्या बिया आहेत ना, त्या जास्त जून नसतात. जून कारली थोडीशी कडवट लागतात. कवळी कारली खायला पण चांगली लागतात आणि त्याची भाजी पण चांगली होते. तर ही कारली स्वच्छ पाण्यानं, मिठाच्या पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायची आहेत. कारलं खाणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं. ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, अशा लोकांनी तर कारलं ना आवर्जून खाल्लं पाहिजे. कारण पित्त पण कमी होतं. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्याची शुगर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. मिठाच्या पाण्यातून स्वच्छ कारली धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही उभी कट करून घ्यायची आहेत. कारली मोठ्या साईजमध्ये असतील तर मध्ये कट मारून, जशी वांग्याची आपण कशी 4 फोडी करतो अशा पद्धतीनं तुम्ही कट करून घेतलीत ना तरी चालतील. पण ही कारली जर आकाराने छोटी आहेत ना, म्हणून मी असे उभे काप मारलेले आहेत आणि ह्याच्यामधल्या आतल्या बिया काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला मसाला भरायचा आहे. आता सगळ्या कारल्यामधल्या बिया आहेत ना त्या काढून मी घेतलेल्या आहेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं, ही कारली ना म्हणजे कारल्याची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. तर मी ह्या कारल्यांना ना आतून थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. म्हणजे कारली जास्त कडवट लागत नाहीत. तुम्ही इथं लिंबाचा वापर केलात ना, लिंबाच्या रसाचा, तरीही चालेल. आता मसाला तयार करण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा मी इथं बारीक कट करून घेतला. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे इथं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण आहे ना ते कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर भाजलेल्या कारळ्याचं कूट घेतलेलं आहे मी 2 चमचा. त्याच्यानंतर 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे. मीठ मी कारल्याला पण लावलं होतं, त्याच्यामुळे आवडीप्रमाणे इथं मिठाचं प्रमाण घ्या. 1 चमचाभर हळद घेतली. 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या बिया मी कारल्याच्या काढून ठेवल्या होत्या, त्या कवड्या बिया मी काढून ठेवल्या होत्या. थोड्याशा जून असतील तर त्या तुम्ही घेऊ नका. कवळ्या बिया असतील तर त्या तुम्ही इथं वापरल्या तरीही चालेल. आता ह्या कवळ्या बिया पण मी ह्या मसाल्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर मी इथं थोडंसं वाटण करणार आहे. तर थोडंसं भाजलेलं खोबरं आहे, लसूण आहे जवळजवळ 6 ते 7 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आहे. ह्याचं वाटण मी इथं करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून काढलं नाही तरी चालेल. थोडंसं आपल्याला हे जाडसर खलबत्त्यामध्ये मी हे वाटून घेतलेलं आहे. आता हे पण ह्याच्यामध्ये घालूया. त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं तेल. 1 ते 1.5 चमचा, म्हणजे पोह्यांचे चमचे असतात ना ते चमचा मी इथं तेल घातलेलं आहे. म्हणजे मसाला चांगला चवीचा तयार होतो. मस्त चवीला छान असा मसाला ह्या पद्धतीनं तुम्ही करून पहा. आता हे जे आपण मसाला तयार केलेला आहे ना, अशाच पद्धतीनं तुम्ही भरली वांगी आपण कशी तयार करतो, त्या भरल्या वांग्यांनासुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता. मस्त चवीचा तयार होतो. याच पद्धतीनं मसाला तयार करायचा आणि वांगी पण व्यवस्थित अशा पद्धतीनं भरायची आणि ती वाफवून घ्यायची. मस्त भरलं वांगं तुमचं तयार होतं. आता जी आपण कारली कापून ठेवलेली आहेत ना, त्या कारल्यांमध्ये हा मसाला आपण भरून घेऊया. मीठ लावून मी कारली ठेवली होती. आता याच्यामध्ये हा जो मसाला मी तयार केलेला आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी गूळ पावडर पण मी टाकली होती. तर तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडासा गूळ आहे ना तो आवर्जून ह्याच्यामध्ये घाला. म्हणजे कारल्याची चव आहे ना ती बॅलन्स होते. तर व्यवस्थित आपण हा मसाला सगळ्या कारल्यांमध्ये भरून घेऊया. कारल्याची भाजी करणं अतिशय सोपं आहे, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रत्येकाची पद्धत ही बनवण्याची वेगळी असते. तर मी या पद्धतीनं बनवते. तुम्ही कोणत्या पद्धतीनं तयार करता कमेंट करून मला नक्की सांगा. कारली आपली भरून सगळी तयार झालेली आहेत. हे पहा, मस्त मसाला ह्याच्यामध्ये सगळा काटोकाट भरलेला आहे. आता ही कारली आहेत ना ती थोडीशी आपण वाफवून घेऊया. तर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. ही भाजी आहे ना ती मी कुकरमध्येच तयार करणार आहे. तर 2 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी भरलेली कारले आहेत ना ती आपण टाकूया. म्हणजे जी मसाल्याची बाजू आपल्याला वरती करायची आहे आणि व्यवस्थित ही कारली 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये चांगले आपण परतून घेऊया. तेलामध्ये कारली चांगली परतली ना मस्त ह्याला चव चांगली येते. तर 1 ते 2 मिनिटं ही कारली आपण परतून घेऊया. आता हीच भाजी आहे ना ती तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. फक्त कुकरमध्ये काय होतं, कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ही पटकन तयार होते. कढईमध्ये तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. तर ही 1 ते 2 मिनिटं कारली आपण परतून घेतली. याच्यावरती थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूया. कारल्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. बनवण्याची पद्धत पण अतिशय सोपी आहे.
तर तुम्ही ही कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा. ज्यांना कारलं खायला आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. एवढ्या छान चवीचं हे मसाला कारलं आहे ना, ते तयार होतं. आता याच्यामध्ये पाणी फक्त मी 1.5 कपच पाणी इथं टाकणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी असेल ना, तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण आहे ना, ते थोडंसं वाढवलं तरी चालेल. फक्त 1.5 कप एवढं मी इथं पाणी टाकणार आहे. मला जास्त पाणी नको आहे, त्याच्यामुळे जास्त मी पाण्याचा इथं वापर केलेला नाही. तुम्ही थोडंसं याच्यापेक्षा जास्त पाणी थोडंसं टाकलं ना तरीही चालेल. तर ही कारल्याची भाजी आता आपण 1 ते 2 शिट्ट्या आपण ह्या कुकरच्या घेऊया, म्हणजे कारल्याची भाजी आपली लगेच तयार होईल. तर जास्त पण वेळ लागत नाही, अगदी वाफेवरती ही भाजी आहे ती तयार होते. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला कुकर थंड झालेला आहे आणि भरली कारली आपली तयार झालेली आहेत. ही भाजी आहे ना, तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये कधीही केली तरीही चालेल. अगदी तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल, अशा पद्धतीनं हे कारल्याची भाजी तुम्ही तयार करून खाऊ शकता. चवीला छान लागते, बनवायला अतिशय सोपी आहे. तर हे मसाल्या कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा. संगीताज कुकिंग कॉर्नरचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छोट्या आणि मस्त रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि अशा पद्धतीनं ही भाजी आहे ना ती नक्की तयार करून पहा. आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा.